नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत आता ॲग्रिकल्चर एज्युकेशन डिपार्टमेंट अंतर्गत जे काही कोर्सेस येत असतात, बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर असतील व इतर अलाइड कोर्सेस आहे, तर त्याची आता कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे। त्यासाठी आता वेबसाईटवर टाइम टेबल आलेला आहे, म्हणजे तुमचा पहिला राऊंड कधी होणार आहे, त्या सुरुवातीला अगोदर रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे, त्यानंतर लास्ट डेट, त्यानंतर पुढे आहे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, त्यानंतर कॉलेज लेवलला ॲडमिशन, इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन, या सर्व जे टाइमटेबल आहे तर ते डेटनुसार त्यांनी वेबसाईटवर दिलेलं आहे। तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंड 2024-25 यामध्ये बघा इथे खाली तुम्ही स्क्रोल केलं तर ॲग्रिकल्चर एज्युकेशन यामध्ये बघा ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस यासाठी आता कॅपराऊंड चालू झालेले आहे। तर बघा जी नोटिफिकेशन आहे तर ती आपण बघूयात। ॲडमिशन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रिकल्चर 2024-25 यामध्ये बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे। स्टार्टिंग डेट अँड ॲडमिशन प्रोसेस ॲप्लिकेशन, आता जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे कॅपराऊंडसाठी। तर त्यासाठी बघा 4/7/2024 ही डेट दिलेली आहे। 4/7/2024 ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर लास्ट डेट जी असणार आहे तर ती असणार आहे 15/7/2024 या तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट लागणार आहे सगळ्यांचे, ज्यावर रजिस्ट्रेशन होतील त्यानंतर बघा एक प्रोव्हिजनल लिस्ट लागणार आहे। लिस्ट लागल्यानंतर 19/7/2024ला तुमची प्रोव्हिजनल लिस्ट लागणार आहे। त्यानंतर पिरियड ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्स, जर त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट विषयी माहिती चुकीची असेल किंवा नावात बदल असेल, इतर काही जी माहिती जर तुमची चुकीची असेल तर तुम्ही ग्रीव्हन्स देऊ शकता 20/7/2024 ते 22/7/2024 या दरम्यान तुम्ही ग्रीव्हन्स देऊ शकता। बघा 20 ते 22 जुलै पर्यंत तुम्ही ग्रीव्हन्स देऊ शकता। त्यानंतर डिस्प्ले ऑफ ग्रीव्हन्स कन्सिडर, म्हणजे ज्यांचे ग्रीव्हन्स त्यांची लिस्ट लागणार आहे 23/7ला। त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल, मग जेव्हा सगळ्यांचे जे चुकीचे नाव असतील किंवा सगळं एडिट करून फायनल जी डिस्प्ले होणार आहे फायनल मेरिट लिस्ट, ती 24/7/2024ला फायनल लिस्ट लागणार आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर फर्स्ट राऊंड, आता फर्स्ट राऊंडसाठी किती सीट्स आहेत त्याविषयी माहिती डिस्प्ले होणार आहे 24/7ला। त्यानंतर सबमिशन ऑफ कॉलेज ऑफ प्रेफरन्स, त्यानंतर प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला 25/7/2024 ही डेट असणार आहे। म्हणजे कॉलेजचे कोड असतात तसेच कॉलेजचे नाव तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे। त्यानंतर मग पुढे आहे डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटेड लिस्ट, इथे बघा। त्यानंतर डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटेड लिस्ट कधी लागणार आहे 27/7/2024ला। त्यानंतर ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांना आपल्या पसंतीचे जर कॉलेज भेटलेले आहे तर लगेच रिपोर्टिंग तुम्हाला 28/7 ते 30/7 या तारखेदरम्यान तुम्हाला तिथे रिपोर्टिंग करायचं आहे। त्यानंतर मग डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट लिस्ट कट ऑफ आफ्टर ॲडमिटेड कॅन्डिडेट फर्स्ट राऊंड डिस्प्ले, त्यानंतर जो फर्स्ट राऊंड आहे तर त्याचं जे कट ऑफ किती लागलेला आहे त्याविषयी 31/7ला लिस्ट लागणार आहे। त्यानंतर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स ऑफ सेकंड राऊंड, त्यानंतर मग आता सेकंड राऊंड येणार आहे। सेकंड राऊंडला तुम्ही दिलेले कॉलेज एडिट पण करू शकता, म्हणजे समजा एखाद्या कॉलेजचा हाय कट ऑफ गेलेला आहे पण तिथे तुम्हाला ॲडमिशन नसेल भेटणार तर तुम्ही दुसरे कॉलेजचे प्रेफरन्स पण तिथे देऊ शकता। त्यासाठी बघा 31/7 ही तारीख असणार आहे। त्यानंतर मग परत सेम तीच प्रोसेस असणार आहे। डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंडसाठी अलॉटेड लिस्ट लागणार विद्यार्थ्यांची। त्यानंतर जे विद्यार्थ्यांना सिलेक्शन झाले कॉलेजला मग त्यांनी 3/8 ते 5/8 दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, रिपोर्टिंग द्यायचं आहे। त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज जी लिस्ट आहे तर ती 6/8/2024ला लागणार आहे। त्यानंतर आता पुढे सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स थर्ड राऊंड, त्यानंतर सेम थर्ड राऊंड जे फर्स्ट राऊंडला प्रोसेस आहे ती सेकंडला आणि थर्डला असणार आहे। डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड अलॉटेड लिस्ट लागणार आहे 8 ऑगस्टला। त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग, म्हणजे विद्यार्थी सिलेक्ट झाले 9/8 ते 11/8 दरम्यान तुम्हाला तिथे कॉलेजला रिपोर्टिंग द्यायचं आहे।
त्यानंतर बघा 9/8/2024 ते 12/8/2024 या दरम्यान तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते कॉलेजला सबमिट करायचे आहे, जिथे तुमचा नंबर लागलेला आहे. त्यानंतर मग पुढे असणार आहे डिस्प्ले ऑफ व्हॅकंट पोझिशन कॅटेगरी वाईज, सेंट्रल ॲडमिशन, राऊंड ऑफ कॉलेज वाईज, कॅटेगरी वाईज, लास्ट मेरिट लिस्ट आणि कट ऑफ. ती लिस्ट लागणार आहे 13/8/2024. म्हणजेच आता तिन्ही राऊंड झाल्यानंतर जे कोणत्या कॉलेजला किती सीट्स बाकी आहेत तर त्याची जी लिस्ट आहे 13/8/2024 ला लागणार आहे. त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर व्हॅकंट सीट्स, त्यासाठी 16/8/2024 ते 21/8/2024 या दरम्यान तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु तुम्ही पहिले जे 3 राऊंड्स आहेत, कॅप राऊंड्स आहेत, त्यामध्येच तुम्ही कधी पण ॲडमिशन घ्या. म्हणजे तुम्हाला जी एक्स्ट्रा फी असते, कॉलेज काय करत असतं तर त्यांचं मॅनेजमेंटचं जे फी असते तर ती एक्स्ट्रा द्यावी लागत असते. पण कॅप राऊंड थ्रू गेलं तर तुम्हाला जी मिनिमम आहे तर तीच तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे. पुढचं ॲज पर ॲडमिशन प्रोसेस सेंट्रल इंडिकेट इन अप्रेंडिक्स एच अँड पर प्रोसिजर. मग नंतर तुम्हाला असं जे पर्सेंटेज वाईज तुमचं एक लिस्ट लागणार आहे, ती 16/8 ते 21/8 या दरम्यान. बघा 16/8ला म्हणजे 85+ विद्यार्थी, त्यानंतर 65+ पर्सेंटाईल भेटलेले विद्यार्थी, अशी लिस्ट लागणार आहे. त्यानंतर मग पुढे असणार आहे कॉलेज लेवल ॲडमिशन पर प्रोसिजर गिवन इन. बघा कॉलेज लेवलला ॲडमिशन असणार आहे 23/8 ते 26/8 या दरम्यान कॉलेज लेवलला. जर तुम्हाला आता पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला पण झालं नसेल तर मग तुम्हाला शेवट पर्याय राहणार आहे कॉलेज लेवलला ॲडमिशन घेण्यासाठी. मग तिथे तुम्हाला एक्स्ट्रा फी पण मागू शकतात ते. मग त्यासाठी पहिले जे 3 राऊंड आहे त्यासाठी व्यवस्थित फॉर्म फिल करायचा आहे, रजिस्ट्रेशन व्यवस्थित करायचं आहे. प्रेफरन्स आपल्याला जेवढे पर्सेंटेज पडलेले आहे या CET मध्ये तर त्यानुसार तुम्हाला कॉलेज वाईज व्यवस्थित त्याचे प्रिव्हियस इयर तुम्ही कट ऑफ बघू शकता. त्यावर पण मी व्हिडिओ बनवणारच आहे, ते पण तुम्ही बघू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते कास्टमधील तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल तर कास्टला जेवढे डॉक्युमेंट्स लागत असतील, नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, व्हॅलिडिटी जर नसेल तर त्याची जर ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक पावती भेटत असेल तर ती तात्पुरती तुम्ही अपलोड करू शकता, ती पण ग्राह्य धरली जाते. त्यामुळे तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील तसेच मार्क्स असतील यानुसार तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिल करायचा आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा टाइम टेबल फॉर फिलिंग इन्स्टिट्यूशन कोटा. आता इन्स्टिट्यूशन कोटा बघा, द लिस्ट ऑफ कॉलेज व्हॅकंट सीट्स डिस्प्ले कधी होणार आहे 17/8. म्हणजे कोणत्या कॉलेजला किती व्हॅकंट सीट्स बाकी आहे 17/8ला त्याची लिस्ट लागणार आहे. पिरियड ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनला जाऊन डायरेक्ट तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 18/8/24 ते 20/8/24 या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट, नोटीस बोर्ड रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन. म्हणजे आता तुम्ही कॉलेज लेवलला जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्यांच्या इन्स्टिट्यूशन लेवलच्या नोटीस बोर्डला तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ सिलेक्ट कॅन्डिडेट रिपोर्ट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन विथ ओरिजिनल डॉक्युमेंट. तुम्हाला जे डिमांड ड्राफ्ट असेल तसेच ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिशन करायचं आहे 22/8/24 ते 23/8/24 जे कॉलेज लेवलला ॲडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी आहे. पिरियड ऑफ फिलिंग व्हॅकंट सीट्स फ्रॉम द मेरिट लिस्ट मेन्शन इफ कॅन्डिडेट फ्रॉम सिलेक्शन लिस्ट विल नॉट रिपोर्टेड स्टिप्युलेटेड टाइम पिरियड. त्यांच्यासाठी बघा 24 ते 26 ऑगस्ट 2024 यामध्ये बघा व्हॅकंट सीट्सची जी मेरिट लिस्ट आहे तर ती लागणार आहे. त्यानंतर कमांडमेंट ऑफ क्लास 26/8/2024 ला नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन 26/8/2024 ला लागणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली त्यांनी नोट दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन सबमिटेड टिल ॲडमिशन प्रोसेस इन्स्टिट्यूशन कोटा 28/8/2024 ला याची लास्ट डेट असणार आहे. बघा बट सबमिटेड इलिजिबल ॲप्लिकेशन इन द पिरियड ऑफ व्हॅलिड फॉर ॲडमिशन इन इन्स्टिट्यूशन कोटा ओनली. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही इम्पॉर्टंट आपण जे डेट्स आहे तर ते बघितलेले आहे या नोटिफिकेशनमधील. पण शक्यतो तुम्ही जे पहिले 3 राऊंड्स आहेत, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, यामध्येच आहे ना तुम्ही ॲडमिशन घ्या. म्हणजे तुम्हाला जास्त खाली
कॉलेज लेवलला किंवा इन्स्टिट्यूशन लेवलला घ्यायची गरज पडणार नाही. त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे की एकदा चेक करून घ्या. आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर अशा प्रकारे आज आपण ॲडमिशन शेड्यूलचं जे टाइम टेबल होतं तर ते आपण बघितलेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर अँड जे अलाइड कोर्सेस आहेत त्यामधील ॲग्रिकल्चर एज्युकेशनमधील, तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट CET मार्फत जे काही येत असतात तर ते तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.